विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. विटॅमिन्स हे आपल्या शरीरामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. जर विटॅमिन्सची शरीरामध्ये काही कमतरता झाली तर त्याचे वेगळे लक्षणं आपल्याला आपल्या शरीरामध्ये दिसू शकतात. तर विटॅमिन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आहेत किंवा मग फॅट सॉल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे आणि मेदामध्ये विरघळणारे विटॅमिन्स असतात, म्हणजे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स त्याला आपण म्हणू शकतो. तर हे जे विटॅमिन्स असतात हे आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. जर या पर्टिक्युलर विटॅमिन्स पैकी जर कुठल्याही विटॅमिनची जर आपल्या शरीरामध्ये कमतरता झाली किंवा कमतरता भासू लागली तर आपल्या शरीरामध्ये असे वेगवेगळे लक्षणं दिसायला लागतात. तर विटॅमिन डी बद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे चर्चा करणार आहोत की विटॅमिन डी नेमकं कुठल्या टाईपचं विटॅमिन आहे, त्यानंतर विटॅमिन डी चे काय सोर्सेस त्याला म्हणतात, विटॅमिन डी चे कुठले कुठले असे सोर्सेस आहेत की ज्यामधून आपल्याला विटॅमिन डी मिळू शकतं, किंवा मग विटॅमिन डी ची जर डिफिशियन्सी शरीरामध्ये झाली तर काय काय आपल्या शरीरामध्ये होऊ शकतं, याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी ची जर कमतरता झाली असेल तर तुमच्या शरीरामध्ये कुठले कुठले लक्षणं दिसू शकतात. तर नमस्कार, मी निरंजन, स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, विटॅमिन डी हा एक इम्पॉर्टंट विटॅमिन आहे आपल्या शरीरामध्ये. त्याला पॉलीकॅल्सिफेरॉल असं सुद्धा म्हणलं जातं, कारण हा जो विटॅमिन आहे हा आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट घटक आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स असतात आणि त्यानंतर फॅट सॉल्युबल विटॅमिन्स असतात. तर विटॅमिन डी हा एक फॅट सॉल्युबल म्हणजे मेदा विरघळणारा एक विटॅमिन आहे. तर या विटॅमिनची आपल्याला रोजची गरज किती आहे, तर बालकामध्ये म्हणजे जे मुलं असतात, लहान मुलं, त्यामध्ये 400 इंटरनॅशनल युनिट एवढी त्यांची इतकी गरज असते. आणि जे अडल्ट असतात म्हणजे प्रौढ व्यक्ती असते त्यांच्यासाठी 600 इंटरनॅशनल युनिट इतकी त्यांची रोजची गरज असते. आणि ज्यांचे जे वयस्कर लोक आहेत म्हणजे 70 वर्षापेक्षा जास्त, तर त्यांना रोजची याची गरज पडते 800 इंटरनॅशनल युनिट. तर मित्रांनो, आता आपण बघूयात विटॅमिन डी चे इम्पॉर्टन्स म्हणजे त्याचे महत्व काय काय आहे. मित्रांनो, व्हिटॅमिन डी जो आहे तो आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे महत्वपूर्ण रोल प्ले करत असतो, त्यामध्ये आहे शरीरातील दात असेल, आपला दात असेल किंवा हाड असेल किंवा मग स्नायू असेल, यांना बळकट करण्याचं काम हे व्हिटॅमिन डी करत असतं. व्हिटॅमिन डी चा एक इम्पॉर्टंट रोल असतो आपल्या शरीरामध्ये. व्हिटॅमिन डी काय करत असतं, पर्टिक्युलरली जे इंटेस्टाईन आहेत म्हणजे आपले आतडे आहेत त्यामधून कॅल्शियमला शोषून घेऊन ते काय करत असतं, आपल्या हाडामध्ये किंवा दातामध्ये जमा करण्याचं काम हे व्हिटॅमिन डी करत असतं. मेनली मित्रांनो, शरीराला डी जीवनसत्वाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही, तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते. म्हणजेच काय, त्याचं रिॲक्शन होत असते पर्टिक्युलरली. म्हणजेच काय की कॉलीकॅल्सिफेरॉल किंवा जीवनसत्व चे आपल्या यकृतात 25 हायड्रॉक्सी कॉलीकॅल्सिफेरॉल या घटकात रूपांतर होते. त्यानंतर मूत्रपिंड म्हणजेच आपली किडनी जी आहे त्याचे रूपांतर 1.25 डायहायड्रॉक्सी कॉलीकॅल्सिफेरॉल मध्ये त्याचं रूपांतर करत असते. त्यानंतर 1.25 डायहायड्रॉक्सी कॉल्सिफेरॉल हा क्रियाशील घटक असून त्याचा शरीराला उपयोग करून घेता येतो. आणि जर याच प्रक्रियेमध्ये जर आपल्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम होत असेल किंवा काही अडथळा निर्माण होत असेल तर याचा रूपांतर जे आहे म्हणजे जर विटॅमिन डी किंवा कॉलीकॅल्सिफेरॉल पासून 1.25 डाय हायड्रॉक्सी कॉल्सिफेरॉल मध्ये याचं रूपांतर होण्यामध्ये थोडासा अडथळा यांच्यामध्ये रूपांतर होत नाही. त्यामुळे काय होतं की आपले बोन्स असेल किंवा मग आपले दात असेल ते बळकट बनत नाहीत. तर मित्रांनो, आता आपण बघूया स्रोत कुठले कुठले म्हणजे याचे सोर्सेस कुठले कुठले आहेत. म्हणजेच काय की विटॅमिन डी जो आहे तो आपल्याला कोणत्या पदार्थामधून मिळू शकतो. तर सगळ्यात अगोदर जर म्हणायचं झालं तर कॉड लिव्हर ऑइल, त्यानंतर शार्क लिव्हर ऑइल असेल किंवा मग मासे असतील, हे जे आहे ते विटॅमिन डी चे, तर हे जे आहे ते आहारामधून आपल्याला विटॅमिन डी मिळवण्याचे एक प्रमुख स्रोत आहेत. त्यानंतर जे शाकाहारी लोक आहेत त्यांना दूध किंवा तूप असेल, लोणी असेल, हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत यामधून ते काय करू शकतात, विटॅमिन डी मिळवू शकतात. म्हणजेच हे काय आहे, त्यांचे रिच सोर्सेस आहेत किंवा त्याचे मुख्य स्रोत आहेत. परंतु मित्रांनो, सांगायचं झालं तर विटॅमिन डी जे आहे ते शाकाहारी जे पदार्थ आहेत त्यापेक्षा मांसाहारी पदार्थामधून विटॅमिन डी हे जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला मिळत असतं. त्यानंतर मित्रांनो, विटॅमिन डी हे आहारातून तर मिळवता येतच, परंतु विटॅमिन डीचा एक मेन स्रोत आहे जो की सूर्यप्रकाश आहे. जर आपण सकाळी कोवळ्या उन्हामध्ये जर 5 ते 10 मिनिटं किंवा 10 ते 15 मिनिटं जर बसू किंवा त्याचा एक्सपोजर घेऊ तर कोवळ्या उन्हामध्ये आपल्याला विटॅमिन डी हा मिळत असतो. म्हणजेच जो त्याला आपण सूर्यप्रकाश म्हणतो. जर आपण रोज सकाळी किंवा ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश हा प्रॉपर पोहोचत नाही तर तिथल्या लोकांना विटॅमिन डी ची ही डिफिशियन्सी दिसून येऊ शकते, कारण हा एक मेन रिच सोर्स आहे विटॅमिन डीचा. तर विटॅमिन डी हा इम्पॉर्टंट एलिमेंट आहे आपल्या बॉडीमध्ये. जर याची कमतरता आपल्या बॉडीमध्ये दिसून आली तर आपल्या शरीरावरती एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो, जसं की बोन टिसूळ होणं किंवा मग दात कमजोर होणं किंवा मांसपेशीमध्ये कमतरता येणं, हे वेगळे त्याचे रिझन्स आहेत किंवा त्याचे साईड इफेक्ट आपल्याला दिसून येऊ शकतात. मित्रांनो, आपल्या त्वचेमध्ये बीटा डी हायड्रो कोलेस्ट्रॉल हा एक घटक असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण जे असतात ते त्वचेवर पडल्यास त्याचे रूपांतर पॉलीकॅल्सिफेरॉल म्हणजेच विटॅमिन डी जीवनसत्वामध्ये होत असते. त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी
डी जीवनसत्व योग्य प्रमाणात मिळवण्याचा सूर्यप्रकाश हा एक चांगला आणि बिनखर्चाचा एक मार्ग आहे. मात्र असे जीवनसत्व पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी योग्य प्रखरतेचा सूर्यप्रकाश योग्य तितका वेळ मिळवणं आवश्यक असतो. अतिनील किरणांचे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट जे रेज असतात लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी बी म्हणजे ब प्रकारचे म्हणजे अल्ट्राव्हायोलेट बी ज्यांची तरंग लांबी 290 ते 320 नॅनोमीटर असते तेच फक्त डी जीवनसत्व मिळवून देऊ शकतं. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंग लांबी असलेले आणि आणि क प्रकारचे जे किरण आहे त्याच्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी जर आपण 11 ते दुपारी 1 ह्या वेळेत बी प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच ही वेळ डी जीवनसत्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते. मित्रांनो, यावेळेस जर आठवड्यातून आपण 2 ते 3 दिवस रोज 15 ते 20 मिनिटं जर त्वचा घेतलेले ऊन पुरेसे डी जीवनसत्व आपल्याला मिळून देऊ शकते. आणि यासाठी रोजच आपल्याला उन्हात बसण्याची आवश्यकता नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते. तसेच त्यावेळी त्यातील उपयोग अतिनील बी किरणांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे डी जीवनसत्व मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरात अपायकारक अतिनील किरणांचे अल्ट्राव्हायोलेट ए किरणांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेऊ नये. अतिनील बी म्हणजेच काय अल्ट्राव्हायोलेट बी प्रकारचे जे किरण आहेत ते काचेतून गाळले जात असल्यामुळे आरपार जाऊ शकत नाही. त्यामुळे खिडकीच्या काचेतून वक्रीभवन होऊन त्वचेवर पडलेले जे ऊन आहे ते डी जीवनसत्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. त्यासाठी ऊन हे थेट त्वचेवर पडणं खूप आवश्यक आहे. तर हे होतं इम्पॉर्टंट की व्हिटॅमिन डी चे स्रोत कुठले आहेत. त्यानंतर व्हिटॅमिन डी मधला जो महत्वाचा स्रोत आहे तो आहे सूर्यप्रकाश. तर मित्रांनो, शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता जर आपल्याला दिसायला लागली तर यामुळे काय होऊ शकतं, शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण हे कमी होऊन हाडांची मजबूती कमी होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मूडदूस, हाडे कमकुवत होणे म्हणजेच ऑस्टिओमॅलेसिया, तर मोठ्यामध्ये हाडे ठिसूळ होणे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस असे वेगवेगळे आपल्याला डिसऑर्डर होऊ शकते. परंतु जर व्हिटॅमिन डी ची जर डिफिशियन्सी पेक्षा जर व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे शरीरामध्ये जास्त वाढलं तर ते काय आपल्या शरीरासाठी एक अपायकारक ठरू शकतं. व्हिटॅमिन डी जे असतं हे शरीरात साठवले जाते आणि त्याचे उत्सर्जन होऊ शकत नाही. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास मानसिक अस्वस्थता, चिडचिड, मळमळ, उलट्या होणे, बद्धकोष्ठ असे काही दुष्परिणाम आपल्याला दिसू लागतात. व्हिटॅमिन डीच्या मदतीने कॅल्शियमला शरीरात बनवून ठेवण्यात मदत मिळते, जे हाडांच्या मजबूतीसाठी अत्यावश्यक. त्याच्या अभावाने हाडे कमजोर होतात व तुटतातही. लहान मुलांमध्ये ही स्थिती रिकेट्स म्हटली जाते. आणि जर अडल्ट्समध्ये म्हणजे प्रौढ व्यक्तीमध्ये जर त्याचं व्हिटॅमिन डीचं प्रमाण जास्त जर झालं तर त्याला म्हणतात ऑस्टिओमेलेसिया. तर हे वेगळे टर्मिनॉलॉजीज यूज केल्या जातात. तर मित्रांनो, ही होती एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन व्हिटॅमिन डी बद्दल. व्हिटॅमिन डी हा आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे किंवा इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे, जो की आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीरामधील जे बोन्स आहेत किंवा दात आहेत किंवा मसल्स आहेत यांना मजबूत ठेवण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. तर ही एक इन्फॉर्मेशन होती मित्रांनो व्हिटॅमिन डी बद्दल. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला वेळेवर देत राहतो. तर मित्रांनो, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.